नमस्कार, मी राज विश्वपण आपण पाहत आहात माझा रायगड लाईव्ह। आज आपल्यासोबत आहेत गजानन कीर्तीकर सर। सर, आपलं स्वागत आहे माझा रायगड लाईव्ह मध्ये। सर, मुंबई गोवा महामार्गावरून आपण आज प्रवास करताय। आपण आपल्या घरी कोकणामध्ये चाललेला आहात। मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती जी आहे ही गेली 15 वर्ष जैसी तीच आहे, बदललेली नाही आहे। ह्याकडे आपण एक राजकारणी आणि एक अनुभवी राजकारणी म्हणून कसं पाहताय? आता हे दुर्दैव आहे, दुर्दैव कोकणाचं म्हणावं लागेल। कारण कोकण हा समृद्ध भाग, निसर्ग संपन्न भाग आणि पूर्णपणे कोकणी ह्या प्रदेशातून आपल्या उपजीविकेसाठी, सर्वांगीण विकासासाठी मुंबईकडे धाव घेऊन तिथे आपलं बस्तान बसवणारे कोकणी माणसं, त्यांच्या वाट्याला कोकण रेल्वे ही सुद्धा उशिरा आली। मधु दंडवतीने काम केलं म्हणून झाली। त्यांच्या वाट्याला हा जो आहे एक्सप्रेस वे ज्याला म्हणतो, आता इथे मी बघितलं की कामाला प्रारंभ केला, ओव्हरहेड ब्रिजचं बांधकाम केलं, बाजूला त्यांचे जे असतात ना लाद्या बिद्या ते लावल्या, त्या सगळ्या जीर्ण झालेले। म्हणजे अपुरा झालेला मार्ग, त्यावरती केलेलं ब्रिज काम ते आता संपूर्ण नादुरुस्त झालंय, खराब झालेलं आहे। म्हणजे हा जेव्हा महामार्ग तयार होईल त्यावेळेला अगोदरच त्यांनी 15-20 वर्षापूर्वी जे काही काम अर्धवट सोडलेलं आहे ते पुन्हा बांधायला लागेल। म्हणजे दुसऱ्या फेऱ्यामध्ये हा अडकलेला हा संपूर्ण मार्ग आहे। राजकारणी जर तुम्ही म्हणाल तर आम्ही आणि अनेक इकडच्या आमदार आणि खासदारांनी, असं नाही एका पक्षाने, सर्व पक्षीय लोकांनी फार मोठ्या प्रत्येक बैठकीमध्ये हा जो विषय मांडलेला आहे। छगन भुजबळ होते सार्वजनिक बांधकाम मंत्री, नितीन गडकरी नाहीचे आता आहेत नॅशनल हायवे अथॉरिटीचे, या सगळ्यांसमोर कैफियत मांडली। वेळ सांगतात, जाहीर भाषणामध्ये बोलतात आणि काय पूर्ण करत नाही। आता असं कळलेलं आहे की जो पुढचा चिपळूणचा पलीकडचा भाग गोव्याला जोडणारा, गोवा हे पर्यटन स्थळ, मुंबई गोवा हा महामार्गाचं नाव, मुंबईच्या दिशेने वाहतूक फार मोठ्या प्रमाणात आणि गोव्याच्या दिशेने कोकणी माणसांचा वाहतूक त्या प्रमाणात नाही। म्हणजे गोवा जोडला जातोय चिपळूण पासून पुढे, म्हणजे जो काही पैसा येईल तो पैसा तिकडे वापरतात। म्हणजे इथे दुर्लक्ष आहे पूर्णपणे। विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जर हे 2 जिल्हे सोडले, कळले की नाही, हा रायगड पट्ट्यामधला हा जो भाग आहे हा पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की सापत्न्य अशा तऱ्हेचं वागणूक दिली। आणि देशामध्ये अशा तऱ्हेचे एक्सप्रेस वे अनेक ठिकाणी झाले, सगळ्या राज्यामध्ये मी बघितलं। या कोकणच्या गोवा मार्गाच्या अलीकडे ते सुरू झाले आणि पूर्ण पण झाले, पण इथे ह्याची ही अवस्था आहे। म्हणजे कोकणी माणसाची दुर्दशा हेच त्याला कारण आहे। सर, आपण जर पाहिलं तर राज्यातल्या राजकारणामध्ये जवळपास 50% जे नेते आहेत ते कोकणातले आहेत, तरी देखील याकडे दुर्लक्ष होते। मग या एकंदरीत परिस्थितीला संपूर्णतः जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतं? जबाबदार सरकार आहे, सरकारचे मंत्री आहेत, आश्वासनं देणारे केंद्रातले काय किंवा राज्यातले काय। मी देखील अनेक वेळेला आवाज उठवला, पार्लमेंटमध्ये उठवला, विधानसभेत असताना तेव्हा उठवला, कळलं की नाही, पण काय त्याला प्रतिसाद मिळत नाही। हेच खरं, हे दुर्दैव आहे कोकणाच्या वाट्याला आलेलं। पण आर्थिक मागास भाग म्हणून, मुंबईवरती पूर्णपणे अवलंबून असणारा भाग म्हणून, निसर्ग संपन्न असलेला भाग असून देखील याच्याकडे जाणीवपूर्वक नाही पण सापत्य वागणूक आहे, आणि म्हणून ही अवस्था आहे। तर समृद्धी महामार्ग होऊ शकतो, मग मुंबई गोवा महामार्ग का होऊ शकत? समृद्धी महामार्ग होऊन आता ऍक्सिडेंट व्हायला लागले,
रत्नागिरी नागपूर सुरू झालाय तिकडे. रत्नागिरी नागपूर त्याला पाहिजे. समृद्धी महामार्ग झाला, बाकी अनेक महामार्ग आहेत ते पण झाले, आणि हा होत नाही. आता काय कळत नाही, इकडच्या कोकणातली माणसं जी आहेत, आमदार खासदार आहेत, ते आवाज उठवतात, पण त्यांच्या आवाजाला किंमत नाही, हा त्याचा अर्थ आहे. आपण सर एक गाणं ऐकलं की कोकणची माणसं साधे भोळी, तसेच कोकणचे राजकारणी पण साधे भोळे आहेत. साधे भोळे नाही तो. साधे भोळे असते तर ते राजकारणी झालेच नसते. आव आणतायत. त्यांना आव बिव आणत नाहीत, ते साधे भोळे नाहीये. त्यांची प्रायोरिटी दुसरी काहीतरी आहे. हा बघ, कळ शोषणं म्हणतात, कळ शोषणं म्हणतात, ती जी वृत्ती लागते ती कोकणी माणसामध्ये जास्त आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा रस्ता झाला काय, नाही झाला काय, खड्डे पडले काय, आता फक्त काय करतील, गणपतीच्या वेळेला थोडे खड्डे बुजवतील, तेवढाच बिचाऱ्याचा जाण्या येण्याचा आनंदाचा जो क्षण असतो तो सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. पण आत्मसंतुष्टपणा, कोकणी माणसाचा जो गुण म्हणा की अवगुण म्हणा, हे त्याचं खरं कारण. काल साहेब खासदार सुनीलजी तटकरे यांनी महामार्गाची पाहणी केली, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या वर्षी देखील त्यांनी अशीच बैठक घेतली होती, यावर्षी देखील घेतली. याकडे आपण कसं पाहताय? अशा बैठकी किती झाल्या, संख्या ठेवली नाही बोल. मी तर जवळजवळ 7-8 वेळा बैठका घेतल्या, आवाज उठवला पार्लमेंटमध्ये. नितीन गडकरींची वाहवा करणारे होते, त्याला म्हटलं वाहवा ज्यांचं झालंय काम ते करतील, पण आम्ही काय करू, आम्ही वाहवा नाही देणार, आम्ही शाप द्यायला उभं राहिलं. म्हटलं चांगला विषय घेतलाय तुम्ही, पण ते काय उठाव होत नाही. कोकणी माणूस निवडणुकीला आता नवीन पद्धत सुरू झाली, पैसे घ्या आणि मतदान करा, ही नव्हती. पहिल्यांदी बूथ कॅप्चरिंग व्हायचं, ते बंद झालं. नंतर बोगस वोटिंग व्हायला लागलं, ते बंद झालं. आयडेंटिफिकेशन स्ट्रिक्ट केलं, आणि आता पैसे टाकणे बस. कोकणातल्या माणसाला पैसे वाटून त्याच्याकडून मते घेतली गेलेली आहेत, आणि इकडचे कोणाची नावं घेत नाहीत, ते जिंकून आले. पैसे टाका आणि निवडणूक जिंका बस, आणि त्याच्यामुळे कामाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. कोकणी माणूस एरवी बोलताना चिडतो, तामसी स्वभाव आहे त्याचा, पण कोकणी माणूस त्याचं प्रत्यक्ष इथे काम केलं जात नाही ह्याबद्दल एकमुखी जो आवाज